नमस्कार, मी अनिल दुबदळे. दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच DBC लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. चला पाहूया आजच्या काही महत्त्वाच्या बातम्या. महिला उद्योजकांचा तालुका अशी कागलची ओळख बनवूया, राजे समरजितसिंह घाटगे यांचं प्रतिपादन. राजे बँकेकडून राजमाता जिजाऊ महिला बचत गट योजना शुभारंभ. महिला उद्योजकतेस प्रोत्साहन देण्यासाठी राजे विक्रमसिंह घाटगे बँकेने सुरू केलेल्या राजमाता जिजाऊ महिला बचत गट योजनेच्या माध्यमातून मोठ्या संख्येने उद्योजक घडवून कागल तालुक्याची ओळख महिला उद्योजकांचा तालुका अशी निर्माण करूया, असं प्रतिपादन शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केलं. येथे त्यांच्या वाढदिवसानिमित्त राजे विक्रमसिंह घाटगे कोऑपरेटिव्ह बँकमार्फत सुरू करण्यात आलेल्या राजमाता जिजाऊ महिला बचत गट योजनेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. त्यांच्यासह बँकेच्या अध्यक्षा नवोदिता देवी घाटगे व अन्य मान्यवरांच्या हस्ते योजनेचा शुभारंभ करण्यात आला. राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले, राजमाता जिजाऊ महिला समितीच्या माध्यमातून महिलांना घर बसल्या करता येणाऱ्या गृह उद्योगांचे व विविध व्यवसायांचे प्रशिक्षण दिलं जातं. मात्र भांडवलाअभावी अनेक महिलांना व्यवसाय सुरू करता येत नाही. वैयक्तिक कर्ज घेण्याबाबत महिलांमध्ये संकोच असतो आणि ते तुलनेने महागही पडतं. राजे बँकेच्या सहकार्याने महिलांनी यशस्वी उद्योजक व्हावं, नजमा शेख यांचं प्रतिपादन. बचत गट समन्वयक नजमा शेख म्हणाल्या, विविध घटकांच्या माध्यमातून आजवर महिला बचत गटांना प्रोत्साहन दिलं जात आहे. आकर्षक योजना व सवलती उपलब्ध असतानाही काही प्रमाणात उदासीनता दिसून येते. वाढत्या महागाईच्या काळात व्यवसाय हा केवळ घर खर्चाला हातभार नसून कुटुंबाच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत ठरू शकतो. अनेक महिलांनी हे सिद्ध केलं आहे. राजे बँकेच्या नव्या योजनेचा लाभ घेऊन अधिकाधिक महिलांनी यशस्वी उद्योजक बनावं. त्यामुळे बचत गटाच्या माध्यमातून एकत्र आलेल्या महिलांना सवलतीच्या दरात कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे महिला अधिक आत्मविश्वासाने व्यवसाय करतील. बँकेच्या अध्यक्षा नवोदिता देवी घाटगे म्हणाल्या, महिला उद्योजकतेस नवे बळ देत कागल तालुक्याची ओळख महिला उद्योजकांचा तालुका अशी निर्माण करण्याचा संकल्प शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केला. महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून एकत्र येऊन उद्योग सुरू करावेत. त्यांनी तयार केलेल्या उत्पन्नातून विक्रीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी समिती घेत आहे. आता भांडवलाची अडचण दूर झाल्याने महिलांसाठी नवीन संधी उपलब्ध झाली आहे. कार्यक्रमात संचालक रणजित पाटील, संजय पाटील, अरुण गुरव, दत्तात्रय खराटे, संजय चौगुले, प्रकाश पाटील, अमोल शिवई, नम्रता कुलकर्णी, कार्यकारी संचालक अरुण पाटील आदी उपस्थित होते. माजी अध्यक्ष व संचालक MP पाटील यांनी स्वागत केलं तर उपाध्यक्ष रवींद्र घोरपडे यांनी आभार मानले. आडाळ येथे खडी वाहतूक करणारा डंपर पलटी. पास नसल्याने घाईघाईने औद्योगिक वसाहतमध्ये शिरण्याच्या नादात अपघात. दोडामार्ग महसूल विभाग यांना अंधारात ठेवून अवैध खडी वाळू वाहतूक केली जाते. अनेक डंपरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त खडी दगड भरून वाहतूक केली जाते. बांदा दोडामार्ग मार्गावर खडी वाहतूक करताना डंपर चालकाला दोडामार्गमध्ये तहसीलदारकडून विनापरवाना खडी वाहतूक डंपर दंडात्मक कारवाई केली जात आहे असा फोन आला. या डंपरमधील खडीचा पास नव्हता. त्यामुळे डंपर चालकाने आडाळी कोसमवाडी येथे MIDCमध्ये गेलेल्या मातीच्या रस्त्यावर डंपर चढवला. मोठा चढ यामुळे डंपर वर न चढता मागे येत आल्याने पलटी झाला. सुदैवाने चालकाने उडी मारल्याने तो वाचला. दोडामार्ग ते बांदा मार्गावर विनापरवाना खडी वाळू वाहतूक डंपरने ये-जा करतात. शिवाय मार्च जवळ आला आहे. महसूल विभाग यांना दिलेले टार्गेट पूर्ण करायचे आहे. त्यामुळे महसूल कर्मचारी यांनी अवैध गौण खनिज वाहतूक विरुद्ध कारवाई सुरू केली आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री, महाराष्ट्र राज्याचा बुलंद आवाज, सर्वसामान्यांचे नेते अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालं. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राचे कधीही भरून न येणारं नुकसान झालं. चंदगड नगरपंचायतीच्या विकासासाठी दादांनी 10 कोटींचा निधी दिला आहे. कैलासवासी दादांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी चंदगड नगरपंचायत नूतन प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात कैलासवासी अजितदादा पवार सभागृह असं नामकरण करण्यात यावं अशी मागणी नगरपंचायतीचे गटनेते नवीन अत्तार यांच्यासह अन्य नगरसेवकांनी चंदगड नगरपंचायतीचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली आहे. निवेदनावर गटनेते नवीन अत्तार, संजय चंदगडकर, सिकंदर नाईक, सुधीर पिळणकर, प्रमोद कांबळे, सुधा गुरबे, जयश्री वनकुंद्रे, सानिया आगा व सुभाष गावडे यांच्या सह्या आहेत. चंदगड नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. यावेळी आमदार शिवाजी पाटील यांच्या माध्यमातून चंदगड शहरात होणाऱ्या विविध विकास कामांचा
व प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेतला. यामध्ये प्रामुख्याने सर्व विभागातील विकासकामे, विकासकामांची गुणवत्ता, क्रीडा संकुल, रवळनाथ मंदिर, यात्रा निवास, शहरातील कचऱ्याची समस्या, रहदारी समस्या, नमो उद्यान, वाचनालय व आगामी काळातील शहराचा विकास आराखडा या बाबीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार शिवाजी पाटील, चंदगड नगरपंचायतीचे प्रभारी मुख्य अधिकारी सूरज सुर्वे, नगराध्यक्ष सुनील कानेकर, उपनगराध्यक्षा आयेशा नायकवाडे, शांताराम बापू पाटील, चंदगड पंचायत समितीचे सदस्य रवींद्र बांदिवडेकर, सातवणेकर, सचिन बल्लाळ, संभाजी देसाई, अशोक कदम, प्रकाश सूर्यवंशी, अरुण पाटील, सर्व नगरसेवक, नगरसेविका, शासकीय कर्मचारी व चंदगड शहरातील सजग नागरिक उपस्थित होते. पर जिल्ह्यातून संघ गडिंग्लजकर उपेक्षितच. कोल्हापूर फुटबॉल स्पर्धेत सहभागी न केल्याने संघ खेळाडूत नाराजी. 25 फेब्रुवारीपासून कोल्हापुरात राजे चषक वरिष्ठ गटाची फुटबॉल स्पर्धा सुरू होत आहे. या स्पर्धेत कोल्हापूरच्या 16 संघासह सातारा आणि सांगलीच्या संघांना घेण्यात आला आहे. पण कोल्हापूर जिल्ह्यातीलच वरिष्ठ गटाच्या पात्र गडिंग्लजच्या दोन्ही संघांना वगळल्याने स्थानिक फुटबॉल संघ आणि खेळाडूतून नाराजी व्यक्त होत आहे. कोल्हापुरातीलच वरिष्ठ गटाच्या स्पर्धेत सहभाग मिळणार नसेल तर KSA ग्रामीण लीग स्पर्धा काय कामाची, अशी तक्रार संघाची आहे. गेल्या दशकभरापासूनच स्थानिक संघासाठी KSA मार्फत गडिंग्लज ग्रामीण लीग स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेला ट्रॉफीशिवाय रोख स्वरूपाचं एकही रुपयाचं बक्षीस नसताना केवळ कोल्हापुरात बाद पद्धतीच्या स्पर्धा खेळायला मिळणार म्हणून स्थानिक संघ वर्षभर सराव करतात. किट, बूट आणि खेळाडू नोंदणीसाठी प्रत्येक संघ लाखाहून अधिक रक्कम खर्च करतो. पण गतवर्षी या संघांना कोल्हापुरातील एकही स्पर्धेत सहभागी करून घेतलं नाही. यंदाही उद्यापासून बाद पद्धतीच्या स्पर्धांना राजे चषक स्पर्धेत सुरुवात होत आहे. या सांगली फुटबॉल क्लब, सातारा सूर्या फुटबॉल अकादमी या पर जिल्ह्यातील संघांना आमंत्रित केलं आहे. परंतु कोल्हापूर जिल्ह्यातील गडिंग्लजच्या 2 संघांना संधी दिली गेली नसल्यानं स्थानिक संघ आणि खेळाडूत नाराजी पसरली आहे. वस्तुतः कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर शहर व्यतिरिक्त गडिंग्लजमध्ये फुटबॉल रुजला आहे. गेल्या दशकभरापासून या केंद्राने फुटबॉलची आवड लोकवर्गणीतून जोपासली आहे. मुख्यत्वे ना हिरवळीचे स्टेडियम ना अत्याधुनिक हॉटेल्स. तरीही केवळ फुटबॉल वेड्या गडिंग्लजकरामुळे दरवर्षी दिवाळीत भारतीय फुटबॉलमधील अव्वल मानलं जाणारं केरळ, गोवा, बेंगळूरचे संघ व्यावसायिक अटी बाजूला ठेवून दरवर्षी या ठिकाणी हजेरी लावतात. दरवर्षी कोल्हापूरमधील संघांनाही या स्पर्धेसाठी आमंत्रित केलं जातं. पूर्वी केवळ स्पर्धा भरवणारे केंद्र म्हणून ओळखलं जाणारं या केंद्रातून खेळाडू गेल्या 2 दशकात गुणवत्तेच्या जोरावर गोवा, बेंगळूर, चेन्नई येथील व्यावसायिक संघातून चमकत आहेत. कोल्हापुरात देखील मानधन तत्वावर डझनहून अधिक खेळाडू विविध स्तरावर खेळतात. अशी पार्श्वभूमी असतानाही गडिंग्लजकरांना कोल्हापुरातील स्पर्धेत सहभाग मिळत नसल्यानं खेळाडू नाराज असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्लबचे व्यवस्थापक विनोद मुनीव यांनी सांगितलं. विशेष म्हणजे 90% संघ बंद पडले. स्थानिक संघटनांनी 2 दशकांहून अधिक काळ वर्षभर विविध शालेय आणि वयोगटाच्या स्पर्धा घेऊन फुटबॉल वाढवला आहे. त्यामुळे KSA लीगसाठी संघांची संख्या 10 वर्षापूर्वी 20 वर पोहोचली होती. सहभागासाठी संघांनी स्पर्धा संयोजकांना विनंती केली. ते KSAकडे बोट करतात. KSAकडे गेल्यास ते संयोजकावर जबाबदारी ढकलून मोकळे होतात. येथील फुटबॉलची वाताहात सुरू असल्याचं नवज्योत क्लबचे अध्यक्ष संतोष मांगले यांनी सांगितलं. या कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या या धोरणामुळे कोरोनानंतर KSA लीगमध्ये यश मिळवूनही संधी मिळत नसल्यानं स्थानिक 90% संघ बंद पडले. गतवर्षी केवळ 4 संघांनी लीगमध्ये सहभाग घेतला. स्पर्धेत खेळायला मिळणारच नसेल तर लाखो रुपये पदरमोड करून संघ ठेवायचा कशाला, असा प्रश्न निर्माण झाला आहे.